किशोरजी साने साहेब आपण टीची व्यवस्था करायची यावेळेला सरळ बॅट नाही आणि पहिल्या चेंडूवर राज कोणतीही चुकी करणार नाहीये फलंदाज बॅक टू द डगआउट कल्पेश पाटील गॉन पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहत आहोत सॉफ्ट डिसमिसल कल्पेश पाटील मात्र मितेश तरेने गेल्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली होती उज्ज्वल संघ मताणे संघाबरोबर दोन धुरंधर खेळाडूंना मात्र बॅक टू द डगआउटच्या दिशेने नेलं होतं पुन्हा एकदा मितेश तरे पुढील चेंडू यावेळेला हलकेच्या हाताने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला जरूर केलं गेलंय मनोज पाटीलच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर पहिला गडी बाद यावेळेला लवकरात लवकर बाद झाला स्वस्तात बाद झाला तो कल्पेश पाटील गेल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्याने कल्पेशने दाखवला गेला होता खूप चांगल्या प्रकारची प्रगती आपण त्याच्याकडून पाहिली मनोज पाटील आज खरी गरज असेल या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो संघ मात्र आपण पाहणार आहोत नुकताच जो संघ विजयी झाला अमरदीप स्टार यावेळेला ऑन साइडला जबरदस्त ही ताकद आहे मनाची ही नजाकत पाहायला मिळते सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता गुड शॉट क्रॅकिंग स्ट्रोक किशोरजी साने साहेब विनंती करेन टी टाइम धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर यावेळेला मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पहा काही गोलंदाज मात्र यावेळेला आपण पाहतात की थोडंसं प्रेशराइज होतात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मितेश तरे एक्सपिरियन्स आहे अनुभवाची कोणतीही कमी नाहीये प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये आणि खऱ्या अर्थाने मात्र मितेश तरे 100% देणारा हा गोलंदाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते यावेळेला ऑफसाईडला फटका तर चांगला इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला चेंडू निघून जाईल फार वेगाने पाहता पाहता चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध फेकी केली जाते तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सँडी पुढे सरसावला गेला होता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले मनाच्या बॅटमधून आपण पाहू शकतात एक षटकार आला आणि त्यानंतर सिंगल डबलला महत्त्व देत असताना ज्या खेळाडूच्या नावावर आमदार चषकामध्ये अल्पेशदादा बोईर कामनीदादा राऊत यांच्या संकल्पनेतून ती साकार झालेली स्पर्धा विराटांच्या मैदानात एक बाईक मात्र ज्याला मिळाली बाईकवर स्वार झाला तोच खेळाडू मनोज यावेळेला मात्र जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का क्षेत्ररक्षक त्या जेल खाली मने मात्र यावेळेला विचार करत असेल की चेंडू ट्रॅव्हल झाला का नाही खूपच जास्तीत जास्त उंचीवर चेंडू गेला हवेचा झोत मात्र यावेळेला विरुद्ध दिशेने होता आणि त्याचंच कारण थोडीशी हवेचा झोत मात्र यावेळेला पाहायला मिळाला ती साथ दिली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थातच आई आशापुरी एडवन या संघाला आपण पाहू शकतात आणि एक मोठा फलंदाज यावेळेला मात्र बिग विकेट बॅक टू द डगआउट गॉन तुझे
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचे सर्व शिल्पकार आणि या स्पर्धेची आणबान शान मान सन्मान अभिमान म्हणून आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. एकविरा मातेचे निस्सीम भक्त आपल्याला पाहायला मिळतात. जशी ही स्पर्धा पार पाडली जाते तदनंतर 2 ते 3 दिवसानंतर ते मात्र कारल्याच्या डोंगरावरी गडावरी मात्र जात असताना पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात अप्रतिम एकविरा मातेच्या आशीर्वादाने नेहमीच आपण पाहू शकतात नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरा माता आणि आई एकविरा मातेला वंदन. ऑफ साईडला खेळला जातोय. राज पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. वैभव आणि यावेळेला पाहायला मिळतोय रोहित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहितच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा. पुन्हा एकदा रोहितला आता मात्र काहीतरी पुन्हा एकदा चमत्कारिक खेळ करावा लागेल. खूप चांगला रिदम आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. रडार मध्ये चेंडू आल्यानंतर आउट ऑफ द पार्क जातात चेंडू. देवेंद्रचा हा चेंडू जितीने मात्र ट्राय जरूर केली गेली होती. चेंडू निघून जाईल आणि खूप जीवाची आकांक्षा करत चेंडूला स्टॉप केला गेलाय. ग्रेट फिल्डिंग. अप्रतिम भावेश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावला गेला होता. अतिशय सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. अपार तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. प्रचंड मेहनत क्रिकेटच्या मैदानात घ्यावी लागते. म्हणतात ना ट्राय टिल यू सक्सीड. मात्र प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करतील तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट तुम्हाला मात्र सक्सेस मिळेल. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 14 धावा 14 रन्स. देवेंद्र पुढील चेंडू थोडासा सज्ज नव्हता. यावेळेला पंच भावेश नायर दर्शवतात यस डेड बॉल. यस सिग्नल खूप महत्वाची गोष्ट असते ती आमच्या गोड लेखकाला जतीन किनी, साहिल पाटील कमेंट्री स्टुडिओमध्ये. तर एका साईडला ब्रँड ऑफ कमारे मिस्टर अनुराग चव्हाण, कपिल पाटील. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला. अकूट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला थारा नाही आहे. अच्छे गेंदू का सम्मान करो, बुरे गेंदू का अपमान करो. मात्र यावेळेला निघून जाईल चेंडू. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय एकविरा चषक साखरे चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा 18 रन्स. ऑफ साईडला सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवला गेलाय. भाविकला चेंडू मिळणं नामुमकिन. कल्पेश पाटीलच्या स्वागतासाठी येतोय खणखणीत सनसणीत दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावांची गती फलकावर 22 धावा. मनोज पाटील, कल्पेश पाटील बाद झाल्यानंतर दारोमदार. यावेळेला रोहित छोटा पॅक बडा धमाका. क्लास क्रिकेटिंग शॉट. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता ईशान किशन स्टाईल मध्ये 6. धावांची गती फलकावर 28. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा फटका तेवढाच उलटा अर्थी जेल घेणं म्हणजे यावेळेला मात्र आपण पाहू शकतात नामुमकिन असतं. परंतु यावेळेला मात्र सोपं करून दाखवलंय जितू. व्हॉट अ कॅच. सुपर्ब. अप्रतिम. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा जितूने टिपलेला हा झेल आज त्याच्या स्टेटसला राहील यात काही ते मात्र शंका नाहीये. ग्रेट कॅच. सुपर्ब. ब्रिलियंट फिल्डिंग. Radha
28 धावा फलकावर. गोड तोंड मुख करणारं व्यक्तिमत्व अर्थातच मनोजी नरेश पाटील यावेळेला उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. आता मात्र प्रत्येकाची दिलोकी धडकन बनली गेले आणि अप्रतिम आपण पाहू शकता. साखरेकर ड्रीम बॉईज मात्र वेट करतायत कधी शनिवारचा दिवस येईल आणि बॅटला धार लावून आम्ही कधी उतरणार आहोत ह्या वेळेला. आता मात्र आता सध्या हाताला धार लावले मात्र बॅटला धार लावून उतरतील यात काही ती मात्र शंका नाही आहे. ड्रीम बॉईजची मात्र मॅच येते, टुर्नामेंट येते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 28 झालेली आहे, 2 षटकांचा खेळ झालाय. ऑन साइडला वैभवचा कंट्रोल स्ट्रोक होता, नियंत्रणबद्ध फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वैभव दुसरी धाव घेईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. स्क्वेअर फेकी झाली आणि तिथे देवेंद्र बॅकअप साठी येतो एक्स्ट्रा कव्हर वरून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द बोर्ड लागला. तर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा जी रणनीती आहे, स्ट्रॅटेजी खूप चांगली प्रकारची पाहायला मिळते. धावा येत आहेत ही खूप महत्वपूर्ण भूमिका. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेले. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं रुपेजी पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत. ऑन साइडला जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला भाविकच्या द्वारे. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. चौथा धक्का वैभवच्या स्वरूपात. जाऊया आपण डीजे ऑपरेटिंग जगदीश यांच्याकडे. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. पॅडल स्विचच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण फटका खेळतो त्याच पद्धतीने मात्र त्याची शैली यावेळेला पाहायला मिळाली. मनोजी पाटील या ठिकाणी मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडे येत असताना शेवटच्या दिवसामध्ये नेहमीच पंच, समालोचक असतील, डीजे ऑपरेटर असतील, पूर्ण युट्यूबची कमिटी असेल, सदस्य असेल आणि या सर्वांना ऑर्गनायझर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 30 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. ऋषिकेश नवीन फलंदाज सँडीसाठी. अप्रतिम खोलवर चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट बॉलिंग, ब्रिलियंट पिस ऑफ बॉलिंग एअर अँड फिल्डिंग एअर बाय सँडी संदेश तरे. ऋषिकेश तरे यांचे बंधू आहेत आणि त्यांचे बंधू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाहायला मिळतात. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 31 धावा, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रथम फलंदाजी करतात अमोल 11. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी बॉर्डरमॅनचा उपयोग केला. कलात्मक फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा भाविक फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सुपर फिल्डिंग. क्रिकेटमधील एक क्षेत्ररक्षक दुवा असतो आणि त्याच्याकडून जेवढं क्षेत्ररक्षण चांगलं होईल तेवढं मात्र इकॉनॉमिक गोलंदाजांचा खूप चांगल्या प्रकारचा शोभून दिसतो. जसं आपण पाहिलं भारतीय संघाचा रवींद्र जडेजा आज थोडंसं कुठेतरी मात्र फिटनेसच्या बाबतीमध्ये थोडंसं कमकुवत पाहायला मिळतोय, दुखापतग्रस्त आहे. तर यावेळेला आपण पाहतोय इंजुरीने त्रस्त होताना पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. सिंगल मेल भावेश पुढे सरसावतोय आणि तिथे मेल ऋषिकेशला सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचतोय 33च्या घरामध्ये. या षटकामध्ये धावा थांबवलेत सँडीने. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा, लेंथ अँड लाईन खूप महत्वाची भूमिका असते. ग्लेन मॅग्राथ महान गोलंदाज ऑस्ट्रेलियन ज्यांनी सांगितलं की तुमच्याकडे स्विंग नसतील तरी चालेल परंतु लेंथ टू लेंथ गोलंदाजी करणं हेच तुमचं ध्येय असायला हवं. उलटा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाईल. यावेळेला 4 धावांकरता येतोय चौकार.
3 षटकांचा खेळ झाला 12.33च्या सरासरीने 37 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय आतापर्यंत अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी हा संघ आपण पाहू शकता चांगली रणनीती आतापर्यंत इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल दोन्ही फलंदाजांना ऋषिकेश आणि कौशल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल क्रिकेट हा जबाबदारीचा खेळ आहे क्रिकेट हा खेळ बुद्धिमत्तेचा आपल्याला पाहायला मिळतो इथे फक्त चेंडू आणि फळी घेतलं म्हणून ॲज अ प्लेअर आपण बनत नाही तर त्यासाठी क्रिकेटवरचं असलेली एक निष्ठा प्रामाणिक प्रेम क्रिकेटवरचं डेडिकेशन क्रिकेटवरचं पॅशन आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम 3 षटकांचा खेळ धावसंख्या जाऊन पोहोचते 37 12.33च्या सरासरीने 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं असा खेळ म्हणजे क्रिकेट ग्रेट डिलिव्हरी सुपर्ब अनबिलिव्हेबल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर ऑफ्टूनच्या बाहेर जितू तरे त्या ठिकाणी मात्र सुंदर गॅदर करतायत धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 37 या धावसंख्येवर मितेश तरे भरपूर काळ मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत आहेत एडव्हान्स संघाचा एक भरवशाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि रगत या नावाने खूप प्रेमाने मात्र प्रसिद्धी मिळाली या सफाळी विभागामध्ये यावेळेला ऋषिकेशचा हा फटका जबरदस्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिले 6 धावांकरता महिला वर्गाच्या स्वागतासाठी 6 ग्रेट शॉट चाळीस धावा फलकावर पाहायला मिळतात जगदीशजी अशी गाणी लावतात की मात्र यूट्यूबवर आता ते गाणं ऐकायलाच मिळत नाहीत परंतु त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची गाणी खाण आहे गाण्यांची असं म्हणायला हरकत नाही जगदीश यांच्याकडे यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय राज पुढे सरसावेल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 44 धावा 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत कल्याणी पाटील मॅडम आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी कल्याणी पाटील मॅडम आपणास विनंती करेन आपण सन्मानाने व्यासपीठावर या पुन्हा एकदा मितेश यावेळेला बॅटचं टॉपेज आणि भावेशच्या हातामध्ये कोणती चुकी होणार नाहीये गुड कॅच फलंदाज कौशलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय बॅक टू द डगआउट एक बिग विकेट नंबर 5 5 गडी बाद धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44 सुंदरी स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी अग परडी हातावरी ग आंबा धावांची गती जर आपण पाहिली तर 44 धावा आयोजक या स्पर्धेचे सर्व रुपेजी पाटील साहेब विनंतीस मान देऊन कल्याणी पाटील मॅडम आणि त्यांच्या समवेत त्या ठिकाणी उपस्थित झाले तर रुपेजी पाटील यांच्या शब्दाला मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका ग्रेट टायमिंग पाहायला मिळतोय जबरदस्त आल्या मात्र दीपेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत दर्जेदार षटकार 6 मतासाठी माझं काळीज तुटतंय जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय थँक्यू वेलकम बॅक धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 50 धावा 4 षटकांमध्ये 12.50च्या
सरासरीने आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत संघ अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण पाहू शकता ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय, तत्पूर्वी चेंडू निघून जाईल. मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 51. विलाजी वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, पंचायत समिती तलासरी वरून खास करून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या समवेत कल्याणी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर सन्मानानं विराजमान व्हा. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मितेश तरे त्या झेल खाली येतोय आणि कोणती चुकी करणार नाहीये. ब्रिलियंट कॅच, सुपर फिल्डिंग, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच, गॉन. पाचव्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रगल आणि स्ट्रगल करावं लागतं. एक षटकाराला दीपेश मात्रेच्या बॅटमधून आणि तदनंतर यावेळेला मात्र झेल करवी बाद झाला फलंदाज मितेश तरे. मी म्हटलं होतं की या खेळाडूने मात्र 100% नेहमी दिले जातात. 51 धावा, 51. पुन्हा एकदा मात्र सँडी, अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा मात्र सँडीची कृती खूप मायने राखते. सुपर बॉलिंग व्हेरिएशन आहे. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. कधी बाउन्स, कधी सबमरीन डिलिव्हरी, तर कधी यावेळेला स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतात. हे व्हेरिएशन आहे. पुण्याच्या एकदा आता खाली राहिला होता हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सेन्सिबल बॉलिंग ज्याला म्हटली जाते, स्पायसी बॉलिंग, तिखट मारा यावेळेला केला जातोय. सँडी, व्हेरी नाईस बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 51. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघाची 51. लॉस ऑफ 6 विकेट. हुकचा फटका, अकुटप्प्याचा चेंडू जरूर होता. जावेद सर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. जितू तरे काय क्लास यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतो. यष्ट्यांच्या पाठीमागे संरक्षण करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 52 धावा, 52 रन्स. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून ही मॅच जर विन करायची असेल तर तुम्हाला ते क्रिकेटवरचं डेडिकेशन, पॅशन, तुम्हाला सर्व काही समर्पित करावं लागेल. सुपर बॉलिंग, अप्रतिम. टप्पा अचूक पद्धतीने काय 2 स्पेल भन्नाट यावेळेला पाहायला मिळाले. एडवन एक्सप्रेस आणि 2 षटकांमध्ये 11 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केल्या. यावरून 5.50चा इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 52 धावा. किशोरजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विलाजी वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पंचायत समिती तलासरी वरून उपस्थित झाले. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया. तर विलाजी वळवी साहेब आपणास विनंती करेन आपण समोर या. आपल्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. किशोरजी वजे साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. अमोलजी पाटील, सुनीलजी वजे मॅचचा आनंद घेत असताना पूर्णपणे नॅचरल या वेळेला जरूर हवेचा आस्वाद घेतात. यावेळेला विलाजी वळवी साहेब यांचं मायेची उबदार शॉल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके. किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कल्याणी पाटील मॅडमचं आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करूया. ठिकाणी आज अमूल्य वेळ देत उपस्थित झालेले आहेत. मॅडम आपण समोर या. आपल्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान संयोजन समिती या ठिकाणी आपण पाहत आहोत करू इच्छिते. धावसंख्या झालेली आहे 53 धावा. पुन्हा एकदा राज आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शेष.
यावेळेला ऑन साईडला ब्लॉकल मध्ये चेंडू होता. ग्रेट डिलिव्हरी ऋषिकेशने चेंडूला मात्र खोदून काढलाय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहतायत थोडेसे फंबल झाले. डिरेक्ट हिट जरूर झाला होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतायत भावेश नायर त्या ठिकाणी जरूर वेळ घेत आहेत आणि दर्शवत आहेत त्या ठिकाणी नॉट आउट. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 55 धावा. जिथे सिंगल तिथे डबल कन्वर्ट करण्याचा यावेळेला प्रयत्न केला जातो. सिंगल डबल ही क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंची लाईफ लाईन आपल्याला लाईफ लाईन पाहायला मिळते. संजीवनी जशी मुंबईची लाईफ लाईन लोकल तर क्रिकेटमधील लाईफ लाईन एक एक धाव पाहायला मिळते. ऑफ साईडला पुन्हा एकदा सेकंड रन्स कंप्लीट केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 57 धावा. क्रिकेटमध्ये तुल्यबळ संघाला नेहमीच आपण पाहिलं की चांगल्या प्रकारचं वर्चस्व पाहतो परंतु कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज त्यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा फंबल फ्रेम मध्ये येत आहेत मात्र या वेळेला त्यांचं जरूर कसोटी लागली होती. परीक्षा होती. 2 चेंडूवर मात्र तुम्हाला चांगले यावेळेला चेंडू कन्वर्ट करायचे होते परंतु थोडंफार कुठेतरी यावेळेला आपण पाहताय झुकत नाहीये आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या बाबतीमध्ये धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. या 2च्या मदतीने 59 धावा 59 वर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. उलटा चेंडू होता. ऑन साईडला ऋषिकेश पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये मात्र जितू तरे त्या ठिकाणी शोधता वेळ गेला. ढूंढो रे साजना आणि तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 धावा. जितू तरे मात्र यावेळेला जरूर कौतुक करतो क्षेत्ररक्षकाचं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 61 धावा. सिंगल डबल खूप महत्वपूर्ण आहेत आणि यावेळेला ऋषिकेशने आपल्या संघाला 100% दिलेत. ग्रेट बॅटिंग. स्ट्राईक रोटेट होते ही खूप महत्वाची भूमिका. आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. त्या धावा मात्र अचीव्ह होतील की नाही हा वेगळा प्रश्न आहे परंतु इथे मात्र आम्हाला चांगला खेळ करायचा आहे. यावेळेला हा सरळ बॅटने ऑफ साईडला लॉंग ऑफ कडे मात्र भाविक पुढे सरसावतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. जितू तरेने मात्र यावेळेला जरूर जंप घेतली होती परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या तब्बल 63 धावा 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 64 धावांचा पाठलाग अशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल. ऋषिकेशचं मी कौतुक करेन. जबाबदारीचं टॉनिक ज्याने प्यायलं आणि खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक आहे जबाबदारी आणि प्रत्येक खेळाडूने ती जबाबदारीचं टॉनिक प्यायला तर डेफिनेटली तुमचा विजय हा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. कारण शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर म्हणजे काय? दृढ निश्चय. तो दृढ निश्चय तुमच्या अंगी असावा. आता मात्र नाण्याची एक बाजू पडताळले नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम्प्लीट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो तर फाईट करा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. एक नामवंत स्पर्धा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आदरणीय रुपेशजी पाटील साहेब यांची स्पर्धा एक विराट चषक साखरे 2023. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो खेळाडूंनो खूप सुंदर फटका आणि हा षटकार या षटकारासोबत या ऐकूया रियल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. पहिला डाव आपण या ठिकाणी पाहिलात आणि 64 धावा तब्बल फलकावर लगावल्या. 6 षटकांमध्ये 36 चेंडू फेस करायचे. 65 धावांची गरज असेल आणि ज्या वेळेला 63 धावा आहेत आणि 64 धावांचं टार्गेट सेट केले गेले. तर यावेळेला 64 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मिस्टर मनीष पाटील यांना मी विनंती करेन आपण या मायक्रोफोनवर. तत्पूर्वी देवी आपण जगदीश श्री समर्थ कृपाचे प्रोप्रायटर यांना आपण देऊया एक पुन्हा एकदा संधी. रुपेश दादांचं आवडतं गाणं नाही आहे ते. ओके ओके ओके. बघा या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहताय आमचा कॉमेंट्री बॉक्स. तेच मी सांगणार होतो पण कॉमेंट्री बॉक्सच्या या फोकसवर तुम्ही जाऊ नका. जे आम्हाला चित्रित करतायत जे कॅमेरामॅन मिस्टर कपिल पाटील तुम्हाला पाहायला मिळाले. कारण पूर्ण दिवसभर त्यांची मेहनत अनुराग आहेत यांची देखील तितकीच मेहनत आहे. जे स्वतः पडद्याच्या मागे राहतात पण इतरांना पडद्याच्या समोर आणतात, प्रकाश होतात आणतात. भाविक तुम्हाला आता आणि जितू हे 2 फलंदाज पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आपण खूप काही घडामोडी पाहतोय, खूप काही गोष्टी पाहतोय. खेळपट्टी टणक मातीची. पिंट्या दादा यांची खूप चांगली ती मेहनत पाहायला मिळाली. रुपेश दादांची मेहनत सकाळी आल्याला आम्ही काय पाहिलं तर आखणी जी मैदानाची आखणी ते स्वतः करतात आणि जातीने लक्ष घालतात. अजून एक तरतूद या मैदानात केली गेलेली आहे की ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला मैदानाच्या बाहेर येण्याची गरज नाही. आतमध्येच एक खूप चांगला बॉक्स बनवलेला आहे ज्यामध्ये थंड पाणी तुम्ही कधीही पंचांच्या परवानगीने पिऊ शकता. तर ही संकल्पना देखील तितकीच महत्वाची आहे. खेळाडूंकडे विशेष लक्ष आयोजकांचं राहिलंय. पहिला बॉल दुसरा डाव. ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा हा बॉल. पिचिंग आउटसाइड द ऑस्टम. व्हाईट बॉलचा इशारा संजय पाटील सरांच्या वतीनं येतोय. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत भाविजी नायर पाहायला मिळत आहेत. हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. टार्गेट दिले गेले 64 धावांचं आणि पूर्ण करायचं 36 बॉल्स मध्ये. त्यापैकी पहिली धाव लावली गेलेली आहे आई आशापुरी एडवन या संघाच्या माध्यमातून. व्हाईट बॉलची एक धाव त्यांना मिळाली. बॉलिंग मार्कवर सचिन तयार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. अपील तर खूप मोठी होती, उत्साही होती आणि पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळते. अपील करणं तुमचा अधिकार आहे पण मंच देखील तितक्याच चांगल्या अनुभवाचे. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर त्यांची नजर राहिलेली आहे. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. बॉलला पाठवून दिलं सरळ रेषेत सीमा रेषा पार. या मिळतील धावा 6. गगनचुंबी आलिशान षटकार. तू भवानी संसाराची तुझ जननी सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा. या षटकारात तर सन्माननीय संतोषी जंगम तर खुश झाले असतील. त्यांचाच वाढदिवस आहे. एडवन गावाला ते रिप्रेझेंट करण्यासाठी आले. त्यांच्यासाठी ते अंतिम सामन्याचा संघ पोहोचला तर 501 रुपयांचं बक्षीस संतोषी जंगम यांच्या वतीनं जाहीर या अगोदरच जाहीर झालेला आहे. दरम्यान जितूच्या वतीनं हा उत्तुंग षटकार आला. 7 धावा धावफलकावर. सचिन ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. फ्रंट फुटला बॅलन्स करून पण बॉल आवाकाच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलची एक धाव मिळते. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. टी ब्रेक झालेला आहे. चहाची व्यवस्था थोड्याच वेळात कमेंट्री बॉक्स मध्ये केली जाईल. धावसंख्या 8 झाले. 8 रन्स ऑन बोर्ड. पंचांच्या डावीकडून बॉलिंग मार्कवर सचिन तयार. ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. तितकीशी पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज नव्हती. हा स्ट्रोक खेळला योग्य आणि त्याचमुळे मात्र बॉल अडवला गेला. शॉट मिडल विकेट झोन मध्ये मिळते. वेगाने पूर्ण केलेली एक धाव. म्हणतात ना की चालता धावता येण्या अगोदर रांगावं लागते.
या ठिकाणी तोच प्रयत्न केला जातो. एक लय पकडण्याचा प्रयत्न जितूचा आणि भाविकचा आहे. जितूच्या वतीने आतापर्यंत घेतले गेले 3 बॉल्स आणि 3 बॉल्स मध्ये त्यांनी बनवल्यात 7 धावा. धावसंख्या असेल 9 या आकड्यावर थांबले. यावेळी स्विंग चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेटला बॉल जाईल सीमारेषा पार. सन्माननीय भरतजी पाटील यांचं स्वागत करणारा हा दिमागदार अफलातून नेते दीपक चौकार. पॉवरप्लेचं पट्ट षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा कयास या 2 फलंदाजांचा पाहायला मिळाला. त्याच्यामुळे एक षटकार जितूच्या बॅटमधून आला, एक चौकार भावीच्या बॅटमधून आला. दोन्ही संघांनी मात्र आपली मनस्थिती दर्शवलेली आहे की कुठला इरादा त्यांचा आहे. धावसंख्या 13. यावेळेस खेळायचा पवित्रा घेतला होता ऑन साईडला, त्यानंतर बॉल पाहिला ऑप्शनच्या बाहेरचा खेळला, एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या पलीकडे जाऊन अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते. 1 धाव 14 धावा धावपैकी आतापर्यंत बॉल्स हाताळलेले आहेत या षटकातले 5 आणि 5 बॉल्समध्ये 14 धावा बनवलेल्या आहेत. प्रति षटकामागे 11 धावा गोळा करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी होते. पहिल्या 2 षटकांवर जास्तीत जास्त धावा कशा बनतील तो अभ्यास या 2 फलंदाजांचा पाहायला मिळतोय. हलका त्याने बॉलला ग्लाइड केलं, टाचांवर बॅलन्स करून आणि बॉलला पाठवलं गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये पोहोचेल तोपर्यंत पूर्ण गेले सहजतेने 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 49 धावांची. बॉल शिल्लक असतील 30 बॉल्स, 49 धावांची गरज. मनोज पाटील या नावाला खूप जास्त मागणी आहे. आपण प्रत्येक खेळाडूंना विचारतो, कॅप्टनला विचारतो, तर मनोज पाटील यांचं नाव अधोरेखित आज दिवसभरामध्ये राहिलं आहे आणि व्यावसायिक खेळ देखील मनोज यांनी या सीझन मध्ये खूप चांगला खेळलेला आहे. तर मनोज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट. स्ट्राईक फलंदाज असणार आहे जितू. हलक्या त्याने बॉलला कट केलंय. लेट कटचा हा अंदाज पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल पोहोचतोय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये अजूनही स्ट्रगल संपलं नसतं, पण मात्र या ठिकाणी चपळता पाहायला मिळाले फलंदाजांची आणि मैदानाच्या आतमध्ये जितकी चाल ढकल तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कराल तितका फायदा फलंदाजी करायला संघाचा होतोय आणि या 3 धावांचा होतोय फायदा. 3 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. बघा, परिस्थिती बिकट असेल तर तुम्हाला तिखट गोलंदाजी करावी लागेल आणि आतापर्यंत तो तिखटपणा गोलंदाजीचा अनुभवायला मिळाला नाहीये फलंदाजांना. कारण सचिनने पहिल्या षटकामध्ये खर्च केला 15 धावा, त्याला विकेट मिळाली नाहीये. मनोज पहिला बॉल हाताचा पहिल्या बॉलवर हलक्या हाताने खेळताना सुद्धा 3 धावा पूर्ण करता येऊ शकतात. त्याचं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये जितूने केलं. आता स्ट्रायकर असेल भाविक. यावेळेस खेळलं स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलेलं आहे. बॉलला सरळ पाठवून दिलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 1 2 3 4 चौकार. शिव शंकर काटा लगेन शंकर जय शिव शंकर काटा लगेन बॉल डिलिव्हर झाले 2. धावसंख्या पोहोचलेली आहे 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. अजूनपर्यंत विकेट घेण्यात सफलता मिळत नाहीये कारण एक अप टू डेट बॅटिंग आज वेगळाच इरादा आहे आई आशापुरी एडवर्ड या टीमचा आणि पहिल्या धावना देखील मथाणे संघाला त्यांनी पराभूत केलं. ऑन साइडला हुक करताना बॉलला पाठवून दिलेला आहे. बॅकवर्ड लेग सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. नवीन बॉल असेल का अंपायर? पॉवर प्ले षटक चालू आहे. नाही ना, चालेल ना? ओके, डन. लेट अंपायर डिसाइड.
जावेद सर खूप प्रचंड क्रिकेट जावेद सरांनी खेळलेलं आहे, पण मात्र बॉल शोधण्यासाठी शोध मोहीम चालू आहे. तुर्तास आपण नवीन बॉल पुरवूया, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नवीन बॉलच आपण देत असतो. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. टू बी व्हेरी ऑनेस्ट, एक पारदर्शक क्रिकेट आपण खेळवतोय. धावसंख्या 28 झाली. खूप चांगले क्लासिकल बॅटिंग जितू आणि भाविक या दोघांची पाहायला मिळाले आणि प्रेक्षकांची पसंती दोन्ही फलंदाजांना समसमान मिळते, कारण दोघांनी मात्र प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलेलं आहे, चांगले स्ट्रोक्स पेश करून. आणि एक चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित होता अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाकडून, पण मात्र आतापर्यंत दोन्हीही गोलंदाजांना सफलता मिळाली नाहीये. एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून मनोज याला ओळखलं जाते, पण मनोजने देखील आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉल्स हाताळताना 13 खर्च केलेला आहे. त्याचमुळे प्रत्येक वेळी तुमच्या संघातला अनुभवी आणि महत्वाचा खेळाडू तुमच्या संघाची साथ देईल असं नाहीये. पण आतापर्यंत 3 बॉल्सवर जरी मनोज यांनी आपलं नाव कोरलं नाहीये, पण पुढचे 3 बॉल त्याच्या हातात आहेत. पाहूया पुढच्या 3 बॉलवर सफलता मिळते का मनोज पाटीलला. अकुटपेचा बॉल फलंदाजाला दिली मेजवानी, मेजवानीचा केला स्वीकार. बॉलला पाठवलं आडव्या पटीने खेळताना बॅकवर्ड स्क्वेअरला सीमारेषा पार. संतोष जंगम यांच्या वतीनं या 2 षटकारांसाठी 200 रुपयांचा पुरस्कार. मी म्हणालो होतो की पहिल्या हा चौकार येते 4 धावांसाठी. आता धावफलक पुढे जातो. धावसंख्या पोहोचते 32 आकडे. चार धावा असतील. या धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. पंचांच्या डावीकडून बॉलिंग मार्कवर मनोज तयार. ओव्हर विकेट. यावेळेस वेग भन्नाट होता, पिचिंग प्रॉपर होती. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल तितकासा प्रॉमिसिंगली खेळता आला नाहीये. या षटकाचा आपण आढावा घेतला. मनोजच्या पहिल्या बॉलवर ट्रिपल, दुसऱ्या बॉलवर 4, तिसऱ्या बॉलवर 6, चौथ्या बॉलवर 4 आणि 5वा बॉल हा डॉट. हा डॉट बॉल सुद्धा एक आत्मविश्वास वाढवणारा असू शकतो. पहिल्या 5 बॉलवर काय झालं तो विचार न करता या पुढच्या बॉलवर काय करायचं तो विचार मनोजने केला तर सफलता मिळेल. धावसंख्या 32. एक्स्ट्रा पेस देण्याच्या नादात वारंवार चुका होतोय मनोज पाटील यांच्या वतीनं आणि त्यामुळे हा बॉल व्हाईट बॉलच्या नियंत्रण रेषेच्या बाहेरून डिलिव्हर होतोय. 1 धाव मिळते टीम आई आशापुरी एडवण या संघाला आणि धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 33 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत जवळपास 31 धावा. आव्हान थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांचा राहिलेला आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फ्लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला दिशा देताना बॉलला फक्त जसा आलाय तसा पाठवलेला आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. नेत्रदीपक षटकार आलेला आहे बॅटर भाविकच्या बॅटमधून. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 या आकड्यावर पोहोचलेली आहे आणि आता 24 बॉल्स मध्ये 25 धावांची गरज. म्हणजेच एक सुरुवात जी चांगल्या दर्जाची अपेक्षित होती ती सुरुवात या ठिकाणी मिळालेली आहे एडवण या संघाला आणि एकही फलंदाज बाद झाला नाही आणि तोच अप्रोच जर राहिला तर लवकरात लवकर सामना जिंकू देखील शकतील. पण हे षटक रोहितचं हे खूप महत्वाचं असेल, ज्यामध्ये जर त्याला जास्तीत जास्त विकेट्स मिळाला तर जास्तीत जास्त डॉट बॉल्स हाताळले आणि कमीत कमी धावा खर्च केला तर पुन्हा एकदा पुढील गोलंदाजांना तो आत्मविश्वास
डिलिव्हर केला जाऊ शकतो. पाहूया या रोहितच्या षटकावर दबदबा कुठल्या संघाचा राहतोय, एडवनचा की विठ्ठलवाडीचा. ऑरेंज विकेट ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, बॉटम एज घेतून बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, इनफिल्डच्या अगदी पलीकडे जाऊन बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केले तर एक धाव, एका धावेची होते बार, धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर. खूप वेळापासून एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळाले, कारण 2 सिंगल्स पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर सिंगल्स मात्र विश्वासात घेतली नाहीये जितू आणि भाविक यांनी, पण त्यानंतर रोहितच्या विरोधात खेळताना ही पहिल्या बॉलवर सिंगल पूर्ण केलेली आहे फलंदाज जितूने. भाविक ऑन स्ट्राईक, धावसंख्या झालेली आहे 40 धावा. अजूनही हार मांडण्याच्या तयारीत नाहीये टीम विठ्ठलवाडी, कारण म्हणतात ना की एकदा तुम्ही हार मानली तर हार मांडण्याची सवय लागते आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल विठ्ठलवाडी या संघाला. रन विकेट पिचिंग गुड लेंथला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एज घेतो यष्टरक्षक या ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. जास्तीत जास्त डॉट बॉल जसं मी या षटकाच्या अगोदर तो उच्चार केला होता त्याच रणनीतीवर कायम राहिले रोहित, पण मात्र अटॅक इज गुड आणि तो अटॅक आता परत जितू आणि भाविक यांचा पाहायला मिळालाय. कारण स्ट्राईक रेट बघा ना दोघांचा किती दिमागदार आहे, जवळपास 250च्याहून जास्त स्ट्राईक रेट या दोघांचा आहे. गती परिवर्तन, कधी कधी गती परिवर्तन खूप महत्वाचं आहे, कारण फलंदाज एक लय पकडलेली असते की आपण वेगवान बॉलला खेळू शकतो आणि त्याचमुळे ती मनस्थिती त्यांची तशी बनलेली असते आणि तशा मनस्थितीला फेस करता तुमच्या वतीने जर गती परिवर्तित बॉल हाताळला गेला तर तुम्हाला सफलता मिळू शकते आणि सफलता मिळालेली आहे गोलंदाज रोहितला. पहिल्या बॉलवर एक सिंगल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, चांगला कमबॅक या ठिकाणी रोहितच्या वतीने मिळालेला आहे विठ्ठलवाडी या संघाला. भाविक अटॅकिंग मूड मध्ये तर नक्कीच या अगोदर पाहायला मिळाला होता, 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहे. टाचांवर बॅलन्स केला खेळायचा होता, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर येतोय, कुठली चूक न करताना फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. भाविक बॅक टू डग आउट. सन्माननीय वैदी साहेबांच्या वतीने आयोजकांसाठी 300 रुपयांची देणगी आलेली आहे, त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतो. सन्माननीय वैदी साहेबांच्या वतीने आयोजकांसाठी 300 रुपयांची आर्थिक देणगी आलेली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी रोहितची पाहायला मिळाली. खरंच हे षटक इम्पॉर्टंट होतं. या अगोदर ज्या गोष्टी घडल्या ज्या आपल्या पक्षात नव्हत्या विठ्ठलवाडी संघाच्या, त्या मात्र कुठेतरी बाजूला ठेवून रोहितने पुन्हा एकदा एक वापसी केलेली आहे आणि या वापसीच्या षटकाच्या आधारावर नक्कीच पुढील 3 षटके तितक्या चांगल्या दर्जाची हाताळली जातील अशी अपेक्षा समर्थकांना आहे विठ्ठलवाडी या संघाच्या. पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याला गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला मितेश, 20 बॉल्समध्ये 24 धावांची गरज, 20 बॉल्स 24 धावांची गरज असेल. सामना जवळपास तर जिंकण्याच्या उद्देशानेच खेळला जातो एडवनच्या, पण विठ्ठलवाडी संघाने देखील या षटकामध्ये दाखवून दिले की आम्ही देखील चढाओढीमध्ये अजूनही कायम आहोत. क्रेडिट गोज टू रोहित. अराउंड विकेट ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पोहोचली होते बॉलपर्यंत, आडव्यापर्यंत खेळण्याचा प्रयत्न, यष्टरक्षक बीट होते. या चुका मात्र अपेक्षित नाहीये मोक्याच्या क्षणाला, दरम्यान ही धाव पळून पूर्ण केली बाईटची असणार आहे. बाईटची एकदा वाईट केली जाईल, धावसंख्या पोहोचते एका धावेच्या वाढीनं 41 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 19 बॉल 23 धावांची गरज. ही एक ऊर्जा मिळते क्षेत्ररक्षकांना. रोहितच्या षटकावर मात्र कमी धावा खर्च झाले, त्याच्यामुळे ती ऊर्जा आता विठ्ठलवाडीच्या क्षेत्ररक्षकांना मिळते. पाहूया तो आत्मविश्वास पुन्हा एकदा परत येईल का. रोहित बॉलिंग ट्रॅकवर तयार होते, शेवटचा बॉल अराउंड विकेट. धाव घेता थोडासा चुकतोय, त्याचमुळे परतीचा प्रवास कारण महत्वाचा आहे. चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी माघार घेतलेली पत्करली. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. कुटुंबाचा बॉल होता, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, खूप चांगल्या पद्धतीने हातांची जुळवाजुळव करून कॅच कंप्लीट करतोय, बसतोय दुसरा धक्का. टीम एडवनला विकेट डाऊन. बॉल 23 धावांची गरज आहे.
हा BGMI खेळ किती अजब आहे ना की त्या ठिकाणी तुम्ही जरी एकदा हरलात तुम्हाला रिवाईचा ऑप्शन मिळतो. क्रिकेटच्या खेळामध्ये रिवाईचा ऑप्शन नाहीये, त्याचमुळे थोडं वेळ थांबलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रिवाय मिळतो का पाहते, पण मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. हे क्रिकेट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचतायत जितू. चांगला खेळ या ठिकाणी गोलंदाजाने दाखवला आणि एका गोलंदाजाने इतर 10 खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. अमोल इलेव्हन, बाप्पा मोरया, विठ्ठल या संघाला पुन्हा एकदा या चढावडीमध्ये पुढे येण्यासाठी ती ऊर्जा गोलंदाज रोहितने दिलेली आहे. आता इक्वेशनकडे लक्ष घालूया. 18 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 23 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू झालेला आहे. जितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. स्ट्राईक एंडला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे मितेश. म्हणजे 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 सेट बॅटर्स मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मनोज येतोय पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. यावेळेस अक्षरशः ब्लाइंड स्ट्रोक, म्हणजे मला फक्त स्टेप आउट व्हायचं, आडव्या बाजूने खेळायचा तोच निर्धार मितेशचा पाहायला मिळाला आणि एक बॉल आता एडवर्ड संघाचं टेन्शन थोडंसं वाढवणारा ठरणार आहे. 2 षटकांमध्ये तो फुल चार्ज होता एडवर्ड संघ, पण त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा कमबॅक मिळून दिला रोहितने आणि मनोज देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून सातत्य राखतो आणि सातत्य राखताना एक आपल्या संघाची बाजू धरून ठेवतोय मनोज पाटील. वरती विकेट. यावेळेस मात्र दंड बसणार आहे. गोलंदाजी करताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि वेगळं करताना मात्र तुमचं नियंत्रण तुमच्या गोलंदाजीवर असायला हवं. नियंत्रण नव्हतं, नियंत्रण सुटलं. एका धावेचा बोनस मिळतो एडवान्स संघाला जो खूप वेळापासून वाट पाहत होता. धावसंख्या वाढेल कशी धावसंख्या 1ने वाढले. धावसंख्या पोहोचते 42 नंबर जिंकण्यासाठी. आता 17 बॉल्समध्ये 22 धावांची गरज आहे. 17 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. मनोज पाटील बॉलिंग ट्रॅकवर, रगत या नावाने सुप्रसिद्ध आहेत फलंदाज मितेश. बघूया त्याची फलंदाजी पाहायला मिळते का. वेगवान तेज तर्रान महाप्रचंड वेगाने तो बॉल हाताळला गेला होता आणि तो स्ट्रोक खेळताना मात्र अभ्यास कमी पडला जातोय. हा डॉट बॉल जिंकण्यासाठी आता 16 बॉल्समध्ये आवश्यकता आहे 22 धावांची. 16 बॉल्स 22 धावांची गरज. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. जबाबदारी या डावामध्ये जितू आणि भाविक या 2 फलंदाजांनी पूर्ण केली, पण त्या पुढच्या फलंदाजांना देखील तीच जबाबदारी पूर्ण करावी लागेल. एका बाजूने विठ्ठल संघाकडून चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळाली. यावेळेस हवेत आहे आणि कुठेतरी दडपण रिलीज करणारा स्ट्रोक आलेला आहे रगतच्या बॅटमधून. बॉल पोहोचतोय लॉंग ऑन क्लिअर करताना सीमारेषा पार. मिडफील्डचा षटकार सिक्सर. एक चूक तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता आणि मात्र या ठिकाणी मनोज थोडासा कमी पडला. उत्कृष्ट स्ट्रोक सिलेक्शन मितीचं पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते आता 48. वेग बघा ना, वेग जास्त आहे पण लाईनवर देखील लक्ष असणं गरजेचं आहे आणि लाईनवर लक्ष नाहीये मनोजचं, त्याचमुळे एकदा मिळते. व्हाईट बॉलची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 49 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता गरजेचे आहेत 15 बॉल्स 15 धावा. 15 बॉल्स 15 धावांची गरज आहे. अग्रेशन साठी ओळखला जातो मनोज आणि पेस देखील तितकाच आहे. पेस जबरदस्त. टप्पा खेचला ही गोष्ट महत्वाची आहे. तुमचं नियंत्रण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, तुम्ही फलंदाजी करता, तुमचं नियंत्रण तुमच्या त्या गोलंदाजीवर किंवा फलंदाजीवर असायला हवं. नियंत्रण आता पाहायला मिळतं. मनोजचा टप्पा खेचला होता, बॉलला थोडासा राईज दिला आणि पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. रगतचा फसला. एक बॉल अजून डॉट जातोय. पुन्हा एकदा या सामन्यामधलं स्ट्रगल सुरू आहे टीम विठ्ठलवाडीचं. जिंकण्यासाठी आता 14 बॉल्समध्ये 15 धावांची गरज. मनोज तयार. विकेट. यावेळेस ऑन साईडला आडव्याकडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात रगत परतीचा प्रवास करेल. 3रा धक्का बसतोय एडवन टीमला. विकेट डाऊन. तुमची निवड तुमच्या संघामध्ये का केली गेली हे गोष्ट महत्वाची आहे. निवड तर मितेशने खूप चांगली
सिद्ध केली सुद्धा. निवड जितूने चांगली सिद्ध केली, निवड भाविकने चांगली सिद्ध केली. आतापर्यंत जितेशला संधी मिळाली नाही या स्ट्राईकवर येण्याची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर राज जातोय. 3 गडी बाद धावसंख्या पोहोचलेली आहे 49 या आकड्यावर. इक्वेशनकडे लक्ष घालूया आपण. 13 बॉल्स मध्ये 15 धावांची गरज. 13 बॉल्स 15 धावांची गरज. या ठिकाणी मात्र अडचणी तर वाढत आहेत, पण अडचणीचा विचार करून करून तुम्ही ती अडचण मोठी बनवत असता. त्याचमुळे अडचणीचा विचार न करत त्यातून मार्ग कसा काढता येईल तो प्रयत्न करायला हवा. प्रयत्न केला मनोज्ञ. त्याचमुळे षटकार जरी या षटकामध्ये खर्च झाला, कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, विकेट मिळतोय. सेट बॅटरला म्हणजेच नितीशला त्याने परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलाय. पुढचा बॉल बॉटमे यष्टीरक्षक उंची उडी घेतोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा तो कमबॅक जो अपेक्षित होता मनोज पाटील कडून तो कमबॅक पाहायला मिळालेला आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 49. जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 बॉल्स मध्ये 15 धावांची. 12 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. डोंट गो एनीवेअर. स्टे ट्यून फॉर लाईव्ह अपडेट्स पाटील नेटवर्क. थँक्यू. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. या ठिकाणी स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर जितेश. खूप वेळापासून बग्याची भूमिका जितेशने घेतली होती आणि आता इन ऍक्शन मध्ये येण्याची वेळ आलेली आहे. ऑन स्ट्राईक आहे जितेश आणि रोहित, ज्याने मात्र या डावाला एक वेगळी कलाटणी दिली. तो गोलंदाज रोहित तुला पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेताना पाहायला मिळतोय. 12 बॉल्स मध्ये 15 धावांची गरज. हलक्यातून ड्राईव्ह केलं बॅक टू द बॉलर. चांगला स्टॉप त्या ठिकाणी गोलंदाज रोहितचा पाहायला मिळतोय. प्रत्येक संघामध्ये असा एक ना का एक खेळाडू असतो जो मात्र प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडत असतो आणि तो विठ्ठलवाडी संघाचा गोलंदाज ठरतोय रोहित. जिंकण्यासाठी 11 बॉल्स मध्ये 15 धावांची गरज. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. रोहित तयार. अकुटोप्याचा बॉल सफराक दिले. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे कॅप्टन थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण, दुसरी पूर्ण, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची वाढ होते. 2 धावांच्या वाढीने अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. सांघिक एडमन या टीमची धावसंख्या झालेली आहे 51 धावा. जिंकण्यासाठी आता गरज आहे 10 बॉल्स मध्ये 13 धावांची. म्हणतात की मध चाकायचं असेल तर मधमाशीशी वेळ घ्यावं लागेल आणि या ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळताना मात्र रिस्क देखील तुमच्याकडे आहे. ती रिस्क तुम्हाला स्वीकारावी लागेल, तस मात्र त्या धावा तुम्हाला मिळू शकतील. जिंकण्यासाठी अजूनही गरजेच्या आहेत 13 धावा. पिचेज आहे. प्लास्टिकला प्रोटेक्शन. ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये फलंदाज फसलाय. हा बसतोय धक्का क्रमांक 4. आई आशापुरी एडवर्ड. जावेद भाऊ त्यांच्याकडे चर्चा चालू आहे. पॅव्हिलियन देशमुख कित्येक त्यांच्याकडे तारे सितारे आहेत, पण फक्त एक सितारा जो या सामन्याला एक कलाटणी देऊ शकतो त्या सिताराचा शोध पॅव्हिलियन बॉक्स मध्ये सुरू आहे. पाहूया कुठल्या नावाचा या ठिकाणी जयघोष केला जाणार आहे, कुठल्या नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन पोहोचतोय. आता नवीन मैदानाच्या आतमध्ये असेल 6व्या क्रमांकावर. काय सामना गरमागरम झाला. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितकाच गरमागरम हा सामना प्रेक्षकांच्या स्वागतासाठी या 2 संघांनी आणलेला आहे. 2 संघ मात्र एक जबरदस्त खेळ करतात. एका बाजूला आहे विठ्ठलवाडी, एका बाजूला आहे एडवर्ड. दोन्ही संघ हार मानण्याच्या तयारीत नाहीये. संघर्ष जारी आहे आणि संघर्ष हा शेवटपर्यंत राहणारच आहे. आणि पाहूया संघर्षातला विजय कुठला संघ नोंदवेल. 9 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी आवश्यक आहे 13 धावा. 9 बॉल 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. आज मात्र रोहित एक सुपरस्टार बनलेला आहे. सामना हरो किंवा जिंको ती विठ्ठलवाडी, पण त्याने मात्र त्याच्या संघासाठी प्रामाणिक गोलंदाजी केलेली आहे. अंडर प्रेशर दबावात आहे. दबावात असताना देखील खूपच चांगला खेळ आणि खेळामुळे मात्र त्यांचा संघ पुन्हा एकदा खूप चांगला कमबॅक करतोय. रोहित तयार. शफल झाले. खेळलंय. बॉलला काय चांगला स्टॉप आहे.
फाईन लेग झोन मध्ये चांगला स्टॉपिंग पिच आतमध्ये पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी काही करण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे, ती धमक पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. रुपेशच्या वतीने बॉल अडवला गेला. मला तर असं वाटलंच होतं की बॉल फाईनली क्लिअर करताना 4 धावा मिळतील एडमंड या संघाला, पण मात्र अभेद्य भिंतीसारखं क्षेत्ररक्षण त्या झोन मध्ये पाहायला मिळालं. मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचते 52 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 8 बॉल्स 12 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर रोहित तयार. अराउंड विकेट. धाव घेताना पुन्हा एकदा थोडंसं रनअप मध्ये बिघाड होतंय. पंचांचं काम थोडंसं वाढते. पंच डेड बॉलचा इशारा करतायत. पंचांच्या डावीकडून बॉलिंग मार्क स्टार्ट. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. रोहित रिव्हर्स हिट करायचा होता. यष्टीरक्षक बीट होतो आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा क्लिअर करताना. नशिबाच्या या 4 धावा 22च्या. सात बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. देव देते कर्म नेते अशीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. खूप चांगला प्रतिकार गोलंदाजाने केला, पण मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची हलकीशी चूक झाली आणि लगेचच बॉल वेगानं लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 7 बॉल्स मध्ये 8 धावांची गरज अजूनही काही बिघडलेलं नाही. दोन्ही संघ मात्र तत्परतेने प्रयत्न करतात आपला हा सामना जिंकण्यासाठी. पंचांची डावीकडून बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म अराउंड विकेट. बॉलर तयार. रोहित फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉग स्वीप करताना बॉलला पाठवून दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलिशान षटकार. मॅच इज ऑन. आता अजून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे राजसाठी. सन्माननीय संतोषजी जंगम यांच्या वतीने 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकां समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 62 धावा आणि जिंकण्यासाठी आता 6 बॉल्स 2 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, कारण खूप चांगलं खेळ या दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळाला. पहिली 2 षटकं ही एडमंड संघाच्या खात्यात जाणारी होती. त्या पुढची 2 षटकं ही विठ्ठलवाडी संघाच्या खात्यात जाणारी ठरली आणि हे षटक सुरुवातीला पाहिलं तर विठ्ठलवाडी संघाच्या खात्यात जाणार होतं 4 बॉलपर्यंत, पण पुढच्या 2 बॉलवर अचानक कलाटणी मिळाली आणि विजयाच्या उंबरठ्यावर येऊन बसलेला आहे तो म्हणजेच एडमंड हा संघ. 6 बॉल्समध्ये 2 धावांची गरज आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय दीपेश आणि स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे नवीन. 6 बॉल 2 धावांची गरज. ओव्हर द विकेट. आखटप्प्याचा बॉल आहे. अजूनही काही संपलेला नाहीये आणि तो प्रयत्न अजूनही जारी आहे. क्यों भरोसा करना गौरव पर जब चलना है खुद के पैरों पर. या ठिकाणी मात्र दीपेश दर्शवतो की आम्ही देखील अजूनही सामना सोडणार नाहीत, कारण जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. जिंकण्यासाठी आता 5 बॉल्स मध्ये 2 धावांची गरज आहे. 5 बॉल 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त फील्ड प्रोटेक्शन पाहायला मिळते. 30 या सरकारच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक जवळ आलेले आहेत. फलंदाजाचे शेजारी वाढलेत. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केले. क्षेत्ररक्षक पॉइंटला खोटे चूक आणि पूर्ण केली जाते 1 धाव. या गोष्टी नको आहेत आणि विठ्ठलवाडी संघाकडून हेच पाहायला मिळालं की क्षेत्ररक्षणामध्ये आजच्या दिवसामध्ये थोडी सुधारणा होणे गरजेचं होतं. गोलंदाज रोहितने आणि मनोज यांनी खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी पेश केली, पण आता मात्र जिंकण्यासाठी 4 बॉल्समध्ये 1 धावेची गरज आहे. 4 बॉल्स 1 धावेची गरज. अंब्रेला टाईप फील्ड सेटअप पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसभरातला हा शेवटचा सामना आहे आणि शेवटचा सामना मात्र आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि जशी मॅच हवी होती प्रेक्षकांना तशी मिळाली. बघा, मी म्हणालो होतो की अजूनही तुम्हाला या मैदानावर खेळून ठेवणारा हा सामना आहे, कारण क्लायमॅक्स तुम्ही अगोदर पाहू शकत नाही. क्लायमॅक्स मध्ये नक्की काय झालंय ते मात्र तुम्ही आकलन करू शकत नाहीये. जिंकण्यासाठी आता 3 बॉल्स मध्ये 1 धावांची गरज आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च केले गोलंदाज दीपेशने. आता पुढच्या 3 बॉल मध्ये 3ही डॉट बॉल हाताळतोय का? सुपर ओव्हर आम्ही आतापर्यंत पाहिली नाहीये. पाहण्याची संधी मिळेल का? येणारे 3 बॉल ते नक्कीच ठरवतील. 3 बॉल 1ची गरज. यावेळेस मात्र बोनस मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीनं आणि सामना जिंकलेला आहे आई आशापुरी एडमंड या संघाने. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक टीम. अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी.